सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी बिबट्यानं कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला। या कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवण्यात आलं असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे 9000 DC व्होल्ट इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असतानाही बिबट्याला धक्का बसला नसल्याचं आढळून आलं। सध्या बिबट प्रवण क्षेत्रात प्रशासनाकडून शॉक मशीन बसवण्यात आले, परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळातच दिसून येईल। नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर बिबटे हल्ला करतात। कोठारी शिवारातील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवर रात्रीच्या दरम्यान बिबट्यानं 2 पाळीव कुत्र्यांना आपलं भक्ष्य केलं। शिवाय वस्तीवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची ही दहशत चित्रित झाली। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं